प्रिय विद्यार्थी मित्रांनो, अनेक उत्तम शुभाशीर्वाद. मागच्या भागापासून पुढे आज आपण मीरा भाईंदर वसई विरार शहर पोलीस 2024ची ही प्रश्नपत्रिका सोडून घेत आहोत. यापूर्वीच्या भाग क्रमांक 3 मध्ये आपण पहिले 6 प्रश्न सोडवलेले आहेत. आज आपण उर्वरित प्रश्न या ठिकाणी आजच्या भागामध्ये सोडवणार आहोत. नेहमीप्रमाणेच ग्रामीण भागातून पोलीस भरतीची तयारी करीत असलेल्या सर्व मित्रमैत्रिणींना, भावा बहिणींना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. त्याचबरोबर मित्रांनो, प्रत्येक भागामध्ये सांगत असतो की आपला बेस पक्का होण्यासाठी दररोजचं तुम्ही एक सवय लावून घ्या की 2 ते 30 पर्यंत पाढे, 2 ते 30 पर्यंत वर्ग, 2 ते 20 पर्यंत घन आणि मराठीचं एक पान शुद्ध लेखन दररोज लिहित चला, वाचत चला, उच्चार सुधारून घ्या. कारण मराठी व्याकरणचेही गणिता इतकेच 25 ते 26, काही वेळेस 30 पर्यंत प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले आपल्याला पाहायला भेटतात. एकंदरीत आत्तापर्यंत या 2024च्या भरतीमध्ये 70 प्रश्नपत्रिका शासनाच्या महाराष्ट्रात दिल्या गेलेल्या आहेत. या 70 प्रश्नपत्रिकेपैकी क्रमाने एक प्रश्नपत्रिकेतील गणिताची प्रश्न आपण सोडून पाहत आहोत. तर आजचा पहिला प्रश्न, एका शहराची लोकसंख्या दरवर्षी 8% दराने वाढते. एका शहराची लोकसंख्या दरवर्षी 8% दराने वाढते. नंतर पुढे दिलंय 2010 साली त्या शहराची लोकसंख्या 2010ला त्या शहराची लोकसंख्या होती 2,50,000 आणि 2012 मध्ये त्या शहराची लोकसंख्या किती असेल किंवा किती होईल असा हा प्रश्न आहे. मग हा प्रश्न टक्केवारी आली की शतमान, शेकडेवारी, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज याच्या संबंधी असतो. प्रत्येक भागामध्ये मी वारंवार आठवण करून देत असतो की ग्रामीण भागातून तयारी करत असलेल्या आपल्या सर्व विद्यार्थ्यांना असे प्रश्न अवघड जातात. वर्ग 6वी 7वीला साधारणतः सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, 8वी पर्यंत चक्रवाढ व्याज अशी गणित आहे. 9वी 10वीला मात्र बीजगणित असतं. इथं 8% वाढ होते, म्हणजे 100 लोकसंख्या असेल तर एका वर्षामध्ये तिची 108 होते. परंतु इथं वर्षाचा कालावधी जर बघितला तर 2दा आहे. 2010 ते 2011 या ठिकाणी 1 वर्ष होतं, 2011 ते 2012 2 वर्ष होतं. म्हणजे कालावधीसाठी आपल्याला 2 वर्ष आहे. म्हणजेच या ठिकाणी 2010 ते 2011ला जर 100चे 108 होत असतील तर त्याला पुन्हा 8% पुन्हा त्याला दरवाढ आहे. म्हणजे थोडक्यात म्हणता येईल की हे गणित आहे चक्रवाढ व्याजाचं, म्हणजे व्याजाला व्याज, हेच व्याख्या आहे चक्रवाढ व्याजाची. म्हणजे 108ला पुन्हा 108% व्याज त्या ठिकाणी लागतं किंवा तो चढत्या क्रमाने लोकसंख्या वाढत जाते. आणि म्हणून मग जर आपण या ठिकाणी याचं सूत्र जर बघितलं तर हे सूत्र काढत असताना चक्रवाढ व्याजाच्या सूत्रामध्ये आपल्याला अमाऊंट ए इज इक्वल टू पेमेंट पी इन ब्रॅकेट 1 + r डिवायडेड बाय 100 रेज टू n. पेमेंट म्हणजे मुद्दल, म्हणजे 2,50,000. एक रेट किती याचा 8% भागिले 100, n म्हणजे कालावधी, म्हणजे 2 वर्ष. या सूत्राद्वारे आपण वर्ग 6वी 7वीला किंवा 8वीला चक्रवाढ व्याजाचे उदाहरणं सोडवलेले असतात. परंतु इथं काय करायचं की एवढ्या खोलात न जाता इथं डायरेक्ट त्या ठिकाणी तुम्हाला गुणाकार करायचा आहे. 2,50,000 गुणिले 8% वाढ होती, म्हणजे 100 वर 8 वाढतात म्हणून 108 गुणिले 108 भागिले त्या ठिकाणी इथं 100 आणि इथं 100. 100ला 8 वाढ म्हणजे इथे 108%. मग 1 2 3 4 तर 1 2 3 4 हे शून्य जातात. मग शिल्लक राहतात 25 गुणिले 108 गुणिले 108. तर मग आता या ठिकाणी साधारणपणे आपल्याला गुणाकार करणे क्रम प्राप्त आहे. 25चा पाढा आपल्याला पाठ आहे, 108चा पाढा किंवा 108चा वर्ग काही आपल्याला पाठ नाही. आणि म्हणून मग आपल्याला डायरेक्ट नेहमीच्या पद्धतीने 108 गुणिले 108 हा गुणाकार करून घ्यावा लागेल.
आठी आठी 64, 8 1 8. नंतर शून्याने गुणलं आणि त्यानंतर 1 ने गुणलं तर 8 0 आणि 1 म्हणजे 4 6 8 8 16 6 चला 1 1 म्हणजे 11,664 हा गुणाकार येतो आणि मग त्याला आपल्याला 25 ने गुणायचं आहे. आता याही ठिकाणी काय आहे की साधारणपणे पाढेपाठ असणं, परीक्षेमध्ये एकदम संयमाने गुणाकार लिहिणं या अत्यंत महत्त्वाच्या बाबी आपण फॉलो करायला पाहिजे. म्हणजे गुणाकार करत असताना इथं शून्याने गुणायचं आहे तर मग डायरेक्ट मी या ठिकाणी काय लिहिलं 8 8 64 आणि 8 1 8. शून्याने 3 याला गुणलं, शून्य फुली मांडा किंवा शून्य घ्या, 1 ने 108 ला गुणलं 108. बेरीज ही काळजीपूर्वक करा आणि मग अशा पद्धतीने हा गुणाकार आल्यानंतर आता आपल्याला 25 ने गुणायचं आहे. मग 25 ने गुणत असताना इथे टप्पे आपण पाडू शकतो, परंतु तेवढ्या खोलात कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा मग अशा पद्धतीने 25 चोक 100 होतात. मग 0 हातच्या आले 10, मग 25 1 150 होतात, 150 10 होतात 160. त्याच्यातला 0 दिला म्हणजे हातच्या आले 16, पुन्हा 25 1 150 होतात. 150 मध्ये 116 टाकले म्हणजे ते होतात 166 6 म्हणजे पुन्हा हातच्या आले 16. आता 25 1 25, 25 आणि 16 ची बेरीज केली तर ती येते 41 ला 1 हातच्या आले 4. मग या ठिकाणी येतो 1 हातच्या आले 4, पुन्हा 25 1 25, 25 आणि 4 होतात 29. मग इथं आपल्याला येतात या ठिकाणी पूर्ण गुणाकार 2,91,600 आणि म्हणून मग या प्रश्नाचं उत्तर येतं त्या शहराची लोकसंख्या 2012 साली होईल 2,91,600. हे झालं डायरेक्ट याचं म्हणजे सोडवण्याची पद्धत. आता सूत्राद्वारे जर तुम्हाला जायचं असेल तर सूत्राद्वारे जात असताना अशा पद्धतीने आपल्याला इथं अगोदर काढून घ्यावी लागेल. ते म्हणजे याचं मुद्दल किती दिलेलं आहे आपल्याला तर 2,50,000. मग या सूत्रामध्ये मांडणी केल्यानंतर इथं तेच येतं, आपल्याला काही बदल होत नाही, फक्त ते डायरेक्ट तुम्हाला इथं सांगितलेलं आहे की 2 वर्षानंतर नेमकं किती होईल. तर त्याने करून बघत असताना बघूया आपण त्याही सूत्राद्वारे जे काही आपल्याला वर्ग 8वीला आणि वर्ग 7वीला चक्रवाढ व्याज या प्रकरणामध्ये आहे. बघूया सूत्राद्वारे सोडत असताना काय करायचे तुम्हाला. एन म्हणजे नंबर ऑफ इयर्स, ज्याला मराठीतून म्हणतात कालावधी, किती वर्ष त्या ठिकाणी चक्रवाढ व्याज आकारलं जातं किंवा व्याजाला व्याज अशा पद्धतीने म्हणता येईल, ते आहे 2. मग टोटल अमाऊंट काढायची म्हणजे टोटल किती लोकसंख्या होईल, पी आहे 2,50,000 गुणिले 1 अधिक आर, रेट दिलेला 8 भागिले 100, वर्ष दिलेले 2. मग याच गणिताप्रमाणे 2,50,000 गुणिले ही बेरीज करून घेतली अपूर्णांकाची, 100 ने 1 ला गुणलं तर 100 अधिक 8 कंसाचा वर्ग बरोबर येत आहे 2,50,000 गुणिले 108 भागिले 100 कंसाचा वर्ग आहे आणि म्हणून 2,50,000 गुणिले 108 गुणिले 108 भागिले 100 भागिले 100. तर मागच्या गणिताप्रमाणे या ठिकाणी ही स्टेप आपल्याला येऊन जाते. आता मग हे गणित समजावून सांगितल्यानंतर आपल्याला समजतं, सोपं आहे. परीक्षेमध्ये अशा पद्धतीचं गणित आल्यानंतर मग आपल्याला प्रश्न असा पडतो की आपल्याला वेळ का पुरला नाही. तर मग छोट्या छोट्या टिप्स किंवा ट्रिक्स याच्यामध्ये असं असतं की आम्ही समजावून सांगत असताना सर्व शिक्षक मंडळी यूट्यूबवरती जे कोणी शिकवतात, ज्यांचे कोणाचे व्हिडिओ येतात त्यावेळेस समजतं तुम्हाला एकदम सोपं वाटतं. इथं काही टाईम लिमिट आहे का, आम्हाला कुठलीही लिमिट नाही. परीक्षेमध्ये तुम्हाला 90 मिनिटामध्ये ही 100 प्रश्न सोडवायचे. मग तिथं स्किल कोणतं पाहिजे तुमचं की गुणाकार आपल्याला पटापट कसा करता येईल हे सर्वात महत्त्वाचं आहे. अभ्यास करत असताना मुलं जे काही अभ्यासिकेत जातात किंवा दररोज अभ्यास करतात, माझ्या एवढ्या अनुभवावरून सांगतो की ते स्वतःहून फार थोडे असतील, 10,000 ते एखादा विद्यार्थी. आपले गुणाकाराचे स्किल डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या 2 अंकी 3 अंकी 4 अंकी संख्या घेणं आहे, त्याला गुणाकार करणे, स्वतःचे शिक्षक होणं गरजेचं आहे. तो गुणाकार केल्यानंतर तो बरोबर आहे की नाही हे तपासून पाहण्यासाठी तुमच्याकडे मोबाईल आहे. मोबाईलवरती तुम्ही तो गुणाकार बरोबर आहे किंवा नाही ते पाहू शकता. आणि म्हणून साधारणपणे जे तर दिवसभरातून 5-25 कमीत कमी 25 तर तुम्ही वेगवेगळे गुणाकार स्वतःहून घ्यायचे, स्वतः करून बघायचे. अशा पद्धतीने तुमचे स्किल डेव्हलप होतील आणि मग परीक्षेमध्ये तो वेळ वाचेल. आता बऱ्याचदा इथं काय होतं की इथं गुणाकार करत असताना ते 0 0 कटले, मग अशी आपण हा गुणाकार केला. तर मित्रांनो आपण काय करतो, इथं शिल्लक राहिले 25 आणि 25 ने 108 ला गुणून टाकतो. पुन्हा वापस 108 ने आपल्याला गुणावंच लागतं. मग त्याच्यापेक्षा 108 108चा गुणाकार करून घ्यायचा आणि मग नंतर 25 ने गुणायचं. साधारणपणे
25चा पाढा सर्वांना पाठ असतो, नसेल तर तुम्ही हे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 30 पर्यंत पाढे पाठच करा भाऊ, म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर परीक्षेमध्ये गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी ह्या क्रिया करता येतील. चला तर वळूया आजच्या पुढच्या प्रश्नाकडे, आणि तो प्रश्न आहे एका रकमेची दर साल दर शेकडा. बऱ्याचदा आता हा जो मागचा प्रश्न होता लोकसंख्येचा, तर हा लक्षात येत नाही. हा प्रश्न चक्रवाढ व्याजाचाच होता, परंतु मग आपण काय करतो, चूक त्या ठिकाणी सरळ व्याजाचं सूत्र वापरतो. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी, आणि त्याचं उत्तर काढून टाकतो. ऑप्शनमध्ये तसं उत्तर दिलेलं असतं. आय थिंक 2,56,000 उत्तर इथं दिलेलं आहे. परंतु तिथं विचार करायचे की 2010 ते 2011 100चे 108 झाले, त्याच्यावर पुन्हा 8%, म्हणजे हे गणित चक्रवाढ व्याजाचं. याच्यात दशादशे वगैरे असे काही वर्डिंग आलेले नाही. परंतु जर तसं आलं असतं एका शहराची लोकसंख्या दरवर्षी म्हणजे दर साल दर शेकडा 8% दराने वाढते. अशाच पद्धतीचा आता हा प्रश्न आहे. इथं दिलेलं आहे एका रकमेची दशादशे, एका रकमेची दशादशे 10 दराने 3 वर्षांनी चक्रवाढ व्याज ₹6,655 रास होते. 3 वर्षांनी चक्रवाढ व्याजाने ₹6,655 रास होते. तर ती रक्कम काढा. म्हणजे या गणितामध्ये आपल्याला काढायचे पेमेंट पी, सूत्र तेच A = P (1 + R / 100⁻n). परंतु मग असे सांगितलं त्याप्रमाणे सूत्राच्या खोलामध्ये न जाता इथं आपण डायरेक्ट ते सोडून घेऊ शकतो. 10 दराने 3 वर्षांनी तुम्हाला 6,655 गुणिले एकंदरीत किती दिलेले 3 वर्षांनी, म्हणून मग या ठिकाणी आपल्याला 110/100 गुणिले 110/100 गुणिले 110/100. नमस्कार. चला तर मित्रांनो, एका रकमेची दर साल दर शेकडा 10 दराने 3 वर्षांनी चक्रवाढ व्याजाने ₹6,655 रास, म्हणजे अमाऊंट आपल्याला या ठिकाणी दिलेली. आता आपण गुणाकारात चिन्ह दिलं तर अमाऊंट इथं दिलेली रास होते. तर ती रक्कम काढा, म्हणजे आपल्याला पेमेंट पी काढायचे. दर दिलेला R दिलेला आहे, रेट म्हणजे N दिलेला आहे. म्हणजे त्या सूत्रामध्ये ही मांडणी डायरेक्ट पुढची तिसरी स्टेप इथं मांडलेली. मग इथून 1 0 गेला, हा 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 0 गेला. मग आता 6,655 गुणिले 10 गुणिले 10 गुणिले 10, आणि हे जे वरती अंशामध्ये होते ते कशामध्ये येतील तर भागाकारामध्ये. 11 गुणिले 11 गुणिले 11. आता या ठिकाणी 11चा पाढाही तुम्हाला पाठ असतोच. आता सगळे स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत म्हणजे 11चा पाढा निश्चित तुम्हाला पाठ असणारच. मग 11ने भाग दिला तर 11 × 66. तर मित्रांनो, वर्ग 4च्या पुस्तकात गणिताच्या भागाकार या प्रकरणामध्ये हा नियम दिलेला आहे. जेव्हा केव्हा तुम्ही दशक स्थळाला म्हणजे 2 संख्याला एकटी भाग देता, त्यावेळेस लक्षात ठेवायचं की तुम्हाला तिथं शून्याचा भाग देऊन घ्यायचा आहे. म्हणजे होतं काय बऱ्याचदा की भागाकार करत असताना समजा 216ला तुम्हाला 2ने भाग द्यायचा, पोरं लगेच 2 × 1 2 8 16 18 त्याचं उत्तर काढून टाकतात. असे चमत्कारिक प्रकार भरपूर घडतात, म्हणून सराव अत्यंत आवश्यक असतो. इथं काय करणार आहे, 11 × 66 लगेच 11 × 5 = 55 करून मोकळे होणार आहे, 65 उत्तर काढणार आहे, तर ते चुकणार आहे. हा नियम लक्षात ठेवायचा. मग शून्याचा भाग देऊन घ्यायचा, 11 × 5 = 55. आता इथं शिल्लक राहिले 600. 5 छेदामध्ये 2 11 अजून जिवंत आहेत. पुन्हा 11ने भाग द्यायचा, 11 × 5 = 55. आता 5 शिल्लक राहिले, 11 × 5 = 55. आता पुन्हा एक 11 छेदामध्ये शिल्लक आहे,
11 5 55, 5 वरती 3 शून्य आलेत म्हणजे याच्यावरती आपल्याला गुणायचे 1000 ने. मग गुणाकार करत असताना 5च्या वरती 3 शून्य दिले तर मग आपल्या लक्षात येतं की ती अमाऊंट म्हणजे ती जी पेमेंट आहे म्हणजे मुद्दल आहे ती किती आहे 5000 रुपये. अमाऊंट किती होती 3 वर्षाने त्याची अमाऊंट म्हणजे या ठिकाणी काय रक्कम, ती रक्कम किती होती दर साल दर शेकडा 10 दराने, तर ती रक्कम होती 6655. अशा पद्धतीने हा प्रश्न आहे. सूत्र तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. अमाऊंट ए इज इक्वल टू पी इन ब्रॅकेट 1 + r डिवायडेड बाय 100⁻n. या सूत्राची ही डायरेक्ट तिसरी चौथी स्टेप. एन म्हणजे नंबर ऑफ इयर्स म्हणजे कालावधी, आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे तर टक्केवारी, PCP असं त्याला इंग्रजीतून म्हणतात पर कॅपिटा पर ॲन्युअल, मराठीतून त्याला आपण दर साल दर शेकडा म्हणतो दसा दसे, आणि रास म्हणजे अमाऊंट आणि रक्कम म्हणजे पेमेंट पी. म्हणून ते सूत्र ए इज इक्वल टू पी इन ब्रॅकेट 1 + r डिवायडेड बाय 100⁻n. त्याची डायरेक्ट तिसरी किंवा चौथी स्टेप आहे ते ओळखायचं. मागच्या गणितामध्ये काय होतं की मागच्या गणितामध्ये आपल्याला त्याचे मुद्दल दिलेलं होतं म्हणजे पेमेंट दिलेलं होतं. त्या ठिकाणी एका शहराची लोकसंख्या 2,50,000 आपल्याला दिलेली होती. तर चला वळूया तिसऱ्या प्रश्नाकडे आजच्या. हाही प्रश्न तुम्हाला समजलेला असेल. बारीक बारीक छोट्या छोट्या टिप्स आहेत भागाकार गुणाकाराच्या. हे स्किल तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे किंवा तुम्हाला जे सोपं जातं त्याप्रमाणे तुम्ही हे तुमचे स्किल डेव्हलप करू शकता. परंतु ओव्हरऑल मित्रांनो याच्यामध्ये एकच सांगायचं आहे की बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार त्यातली त्यात गुणाकार आणि भागाकाराची ही स्किल तुम्ही व्यवस्थितरित्या डेव्हलप करण्यासाठी दिवसातून कमीत कमी 25 बेरजा, 25 वजाबाक्या, 25 गुणाकार आणि 25 भागाकार तुमच्या मनाने घ्यायचे, करून बघायचे येतात की नाही, किती वेळ लागतो, मोबाईलमध्ये लगेच त्याचं उत्तर बघायचं, कुठं चूक होतं. स्वतः सेल्फ स्टडी अशा पद्धतीने तुम्ही जर केली तर निश्चितच तुमचे स्किल वाढतील. तुमचे काही बेरीज वजाबाक्या गुणाकार भागाकार कोणते शिक्षक आता करून घेणार नाही. चांगले ठोळे झाले तुम्ही. आणि ग्रामीण भागातून जे काही मुलं मुली मागच्या 15-16 वर्षामध्ये पास झालेले हे सगळे कॉप्या करून पास होतात. आणि मग आपण केलेल्या कॉप्या स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला अपयश आलं की मग लक्षात येतं की आपण इथपर्यंत येऊन काय केलेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला जास्तीत जास्त लवकरात लवकर रिझल्ट काढायचा असेल तर हे छोटे छोटे स्किल डेव्हलप करून घ्या. आता हिवाळ्याची सुरुवात झालेली आहे. जास्तीत जास्त भर तुमचा रनिंगवरती असला पाहिजे. योग्य आहार घ्या आणि कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका, अगदी बडीशोपचं सुद्धा आणि चहाचं सुद्धा. चला वळूया तिसऱ्या प्रश्नाकडे. तिसरा प्रश्न आहे 0.77. हा आवर्ती दशांश अपूर्णांक p/q रूपातल्या 0.777 किती पण पुढे आवर्ती दशांश अपूर्णांक आपल्याला p/q रूपात लिहायचं. तर हे वर्ग 9वीला दुसरं प्रकरण आहे वास्तव संख्या. त्याच्यामध्ये याचा 2-3 गणितं सोडून दिलेले आहेत आणि प्रत्येकाला स्टेट बोर्डला वर्ग 9वीमध्ये आहे आवर्ती दशांश इथे दिलेले आहेत. मग याला काय करतात समजा याची सोडवायची पद्धत तसं पाहिलं तुम्हाला सोपं सांगतो. एक जर अंक रिपीट होत असेल तर त्या अंकाच्या छेदामध्ये 9, 2 अंक रिपीट होत असतील तर त्या 2 अंकाच्या छेदामध्ये त्या ठिकाणी 99, 3 असतील तर 999. मग याची रीत कोणती सोडवायची तर एक अंक रिपीट होतो म्हणून त्याला म्हणतात x = 0.7 डॉट. मग दोन्ही बाजूला 10 ने गुणून जर आपण घेतलं तर 10x बरोबर आता याला 10 ने गुणलं तर 1 दशांश पुढे जातो आणि मागे 7 शिल्लक राहतात. समीकरण क्रमांक 2 म्हणजे एवढेच घेतले आपण. मग 1 मधून 2 वजा केले, समीकरण 2 मधून 1 वजा केलं तर 10x बरोबर 7, 10x वजा x बरोबर 7.7 वजा 0.7. 10x मधून x गेला 9x, 7 मधून 0.7 गेला शिल्लक राहिली 7 आणि म्हणून x बरोबर 7/9. अशा पद्धतीने याची ही सोडवायची रीत आहे. जर 2 संख्या आल्या तर त्यावेळेस ह्याच पद्धतीने तुम्हाला फक्त काय करायचं आहे 2 संख्या आल्या की 100 ने गुणायचं. 3 संख्या आल्या रिपीट झालेल्या की तुम्हाला 1000 ने गुणायचं. 4 संख्येचं गणित माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला पोलीस भरतीच्या पेपरला विचारणार नाही आणि बाय चान्स जर विचारलं तर तुमचं बॅड लक. त्या ठिकाणी तुम्हाला 10,000 ने गुणून घ्यावं लागेल. इथं वजाबाकी तुम्हाला करायचीच असते. दशांशाच्या नंतर 2 संख्या आल्यानंतर दशांशाच्या डावीकडेही करावं लागते आणि उजवीकडेही करावं लागते. चला तर वळूया आता पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न जो आहे पुढचा प्रश्न आहे परिमेय संख्या व अपरिमेय संख्या. प्रश्न क्रमांक 44 या प्रश्नपत्रिकेतील परिमेय संख्या व अपरिमेय संख्या यांची बेरीज किंवा वजाबाकी ही डॅश डॅश असते. तर मित्रांनो वजाबाकी ही डॅश डॅश असते. आता हा खूप मोठा
याचा सेपरेट 1-1.5 तासाचा व्हिडिओ कदाचित होऊ शकतो, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या म्हणजे काय. परंतु थोडक्यात तुम्हाला सांगतो, वर्ग 8वीला 9वीला परिमेय संख्या रॅशनल नंबर आणि अपरिमेय संख्या इरॅशनल नंबर याची चर्चा दिलेली. मग आता नेमकं थोडक्यामध्ये परिमेय संख्या कोणत्या म्हणायचं की ज्या संख्या p/q स्वरूपात आपण लिहू शकतो किंवा भाग दिल्यानंतर त्यांची भागाकाराची प्रक्रिया संपते, बाकी शून्य राहते, ती असते परिमेय संख्या. त्याचबरोबर दुसऱ्या कोणत्या गृहीत धरलेल्या आहे की आवर्ती दशांश येत असतील, गट येत असेल, एक संख्या येत असतील, दोन संख्या येत असतील, आपण त्यांना अप्रॉक्सिमेट करतो, तर त्याला सुद्धा परिमेय संख्या म्हणतात. परंतु 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 जर आपण भागाकार करायला लागलो आणि त्या ठिकाणी भागाकाराची प्रक्रिया सुरूचे एकही गट येत नाही, काही नाही, वारंवार वेगवेगळे अंक त्या भागाकारामध्ये येतात, अशा संख्येला म्हणतात अपरिमेय संख्या किंवा आपण त्याला म्हणतो इरॅशनल नंबर. 22/7 ही प्रसिद्ध अशी अपरिमेय संख्या अगदी पायथागोरसच्या काळापासून आहे, जी वर्तुळाच्या किंवा कर्वेचर एरियासाठी आपण प्रत्येक याच्यामध्ये वापरतो. तर इथं प्रश्न असा आहे, परिमेय संख्या व अपरिमेय संख्या यांची बेरीज किंवा वजाबाकी डॅश डॅश असते, तर ही पक्क लक्षात ठेवायचं अपरिमेयच असते. कशी ते तुम्हाला सांगतो. 2 ही परिमेय संख्या आहे, अपरिमेय संख्या वर्गमुळात 3. आता याची बेरीज केली तर ही बेरीज होतच नाही, एवढीच राहते, म्हणजे याला म्हणतात अपरिमेय संख्या, जे काही उत्तर असेल ते. मग वर्गमुळात 3 जे भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढलं ते 1.732 पुढं याचे क्रम सुरू राहतात. मग याच्याबरोबर बेरीज केली तर दशांशाची इकडे बेरीज होणार, राहिलेला घटक अपरिमेय, म्हणजे एकंदरीत बेरीज केली तर अपरिमेय. वजाबाकीचा कार्यक्रम तोच, 2 वजा वर्गमुळात 3 केलं, वजाबाकी केली, समजा 2 वजा 1.732 पुढं भरपूर संख्या आहे, तर येणारं उत्तर हे अपरिमेय संख्याच येईल. आणि म्हणून हा नियमच आहे, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी ही नेहमी अपरिमेय संख्याच येते. वर्ग 9वीला हे वाक्य तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये आहे. पुढचा आणि आजचा क्रमाने 5वा प्रश्न आहे, एका आयताकृती शेताची लांबी 1.2 किलोमीटर. मला पाण्यात बाटलीमध्ये बोलून बोलून ताण लागली. एका आयताकृती शेताची लांबी 1.2 किलोमीटर. आता प्रश्न वाचून मी आकृतीच्या स्वरूपातच लिहितो. आयताकृती शेत, एक आयताकृती शेताची लांबी 1.2 किलोमीटर आणि त्याची रुंदी 400 मीटर आहे. तर मग काय आहे की इथं आपल्याला विचारलंय लांबीचे रुंदीशी गुणोत्तर. ही लांबी, ही रुंदी, लांबी आणि रुंदी. लांबी 1.2 किलोमीटर आहे, रुंदी 400. तर मित्रांनो इथं सर्वात सोपं काय आहे की किलोमीटरचे मीटर करायचे, ते एकक काय, 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर. नेहमी हे सूत्र लक्षात ठेवायचे की मोठ्या एककाचं, मग ते कालमापनाचा असो, लांबीचा असो, घड्याळाचा असो म्हणजे काळाचा असो, लांबी रुंदीचा असो किंवा लिटर मिलीलिटरचा असो, यामध्ये लक्षात ठेवायचं की मोठ्या एककाचं लहान एकक करत असताना गुणाकार करायचा, लहान एककाचं मोठं एकक करत असताना भागाकार करायचा. इथं आपल्याला गुणोत्तर विचारलेलं आहे आणि गुणोत्तर ह्या ज्या संख्या आहेत, तर ह्या वर्ग 9वीला गुणोत्तर प्रमाण द्वितीय सत्रामध्ये धडा आहे. गुणोत्तरित ह्या ज्या काही राशी असतात, या राशी एकक विरहित असतात. एक तर तुम्हाला किलोमीटरचे मीटर करावं लागतील किंवा मीटरचे किलोमीटर करावं लागतील. मग हे आपल्याला सोपं जातं. 1000ने याला जर आपण गुणलं तर 1.2 किलोमीटर, याला 1.2ला जेव्हा आपण 1000ने गुणाकार करूया तर तो येईल 1200, कारण तिसऱ्या शून्याच्या पुढे दशांश. म्हणून इथं आपल्याला 2 अंक मिळतात, लांबीचे 1200 आणि रुंदीचे 400. गुणोत्तर काढायचं, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, आता उरले 12.4. 4ने 12ला भाग जातो, 4 त्रिक 12, 4 एक 4, म्हणजे गुणोत्तर येतं 3.1. अतिशय सोपा असा हा प्रश्न आहे. परंतु इथं आपल्याला एकक पाठ असलं की हा प्रश्न आपण तात्काळ सोडवू शकतो. बरेचसे प्रश्न असतात शालेय अभ्यासक्रमामध्ये आणि ते अतिशय सोपे राहतात. आजचा क्रमाने 6वा प्रश्न तो आहे, 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता
छेदिकेच्या एकाच बाजूस असणाऱ्या आंतरकोनांची बेरीज डॅश डॅश असते. तर थोडक्यामध्ये इथं आज तुम्हाला ज्या कोणाच्या संदर्भात परीक्षेला जे काही प्रश्न विचारले जातात ते प्रश्न इथं समजावून देतो. म्हणजे हे जे प्रमेय लक्षात ठेवायचं, क्रमांक 1 ला दोन समांतर रेषा आहेत, इकडून काढ, दोन समांतर रेषा एका छेदिकेने छेदलं, छेदिकेला नाव देऊ P, ही Q आणि ही R. मग काय, सर्वात पहिलं जे आता या आंतरकोनांची बेरीज 180 असते हा विषय मिटला, परंतु तुमच्या वर्ग 8वीला हा शालेय स्तरावरती हा हे प्रकरण आहे. मग त्यामध्ये पहिलं काय की दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यानंतर समजा हा कोण A, हा B आहे, हा C आहे, हा D आहे, हा E आहे, हा F आहे, हा G आहे आणि हा H. पहिलं जे आहे ते संगत कोन. ही कसोटी काय सांगते, आता लिहिण्यात वेळ वाया न घालवता तोंडी सांगतो. संगत कोनाची कसोटी सांगते की दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यानंतर होणारे संगत कोन एकरूप असतात. चला वळूया. पहिली संगत कोनाची जोडी कोणती आहे तर ती आकृती शॉर्टकट मध्ये इथं काढतो. संगत कोनाची पहिली जोडी A आणि E. कोन A एकरूप कोन. दुसरा उजव्या बाजूने B आणि F. कोन B एकरूप कोन F. ह्या झाल्या दोन जोड्या संगत कोनाच्या. कसोटी अजून एकदा अतिशय दमाने तुम्हाला सांगतो जेणेकरून लिहिता येईल. काय म्हणते संगत कोन कसोटी? प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल when two parallel lines are intercepted by a transversal then the pair of corresponding angle are congruent. याचा अर्थ असा होतो की जेव्हा दोन समांतर रेषांना एक छेदिका छेदते तेव्हा होणाऱ्या संगत कोनांच्या जोड्या एकरूप असतात. हे वरचे संगत कोन. तिसरी जोडी बघा खालच्या बाजूने, या दोन समांतर रेषा ही छेदिका, इकडच्या बाजूने हे जे कोन असतात D आणि H हे सुद्धा एकरूप असतात. चौथी जोडी बघा, ह्या दोन समांतर रेषा खालच्या बाजूने इथं आहे C आणि इकडे आहे G. म्हणजे इथं कोन C एकरूप कोन G, या ठिकाणी कोन D एकरूप कोन H. अशा पद्धतीने संगत कोनांच्या चार जोड्या एकरूप असतात. हे बिलकुल तुम्ही मुखपाठ ठेवा, पाठ ठेवा. परीक्षेमध्ये याच्या संबंधी किमान एक तरी प्रश्न सर्व प्रश्नपत्रिकेत विचारला जातो. चला वळूया दुसरं याच्यात काय विचारतात त्याच्याकडे बघूया. संगत कोन झाल्यानंतर दुसरी कसोटी येते ती आता जी आपण इथं बघतो आंतरकोन. त्या कसोटीचं काय, आंतरकोन कसोटी सांगितलं जाते की दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यानंतर होणारी आंतरकोनांची जोडी पूरक असते. जोडी दोन जोड्या असतात. पहिली जोडी बघूया. पूरकचा अर्थ आहे भूमितीमध्ये 180 अंश. या दोन समांतर रेषा जो आपला प्रश्न आहे D आतल्या बाजूने आणि E, अँगल D प्लस अँगल E यांची बेरीज असते 180. दुसरी जोडी बघा, दोन समांतर रेषा एका छेदिकेने छेदल्यानंतर होणाऱ्या आंतरकोनांची जोडी पूरक असते C आणि F. अँगल C प्लस अँगल F इज इक्वल टू 180 डिग्री. When two parallel lines are intercepted by a transversal, then the pair of interior angle is supplementary. मराठीतून याला म्हणतात जेव्हा दोन समांतर रेषांना एक छेदिका छेदते तेव्हा होणाऱ्या आंतरकोनांची जोडी पूरक असते. चला या प्रश्नाचं उत्तर संपलेलं आहे, परंतु याच्या संबंधी इतर काय ते नॉलेज आपल्याला असावं म्हणून आता आपण वळूया की दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यानंतर काय होतं ते पुढे बघूया. तिसरी जोडी काय होती तर त्याला म्हणतात इंटेरियर अल्टरनेट अँगल. मराठीतून त्याला म्हणतात आंतर व्युत्क्रम कोन. परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो की इथं दोन समांतर रेषाने एका छेदिकेने छेदलंय तर तयार होणाऱ्या आंतरकोनांच्या जोड्या कोणत्या आहेत असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. त्याला इंटेरियर अल्टरनेट अँगल म्हणतात मित्रांनो, या दोन समांतर रेषा. मग हा तिसरा प्रकार आहे, दोन समांतर रेषाने एका छेदिकेने छेदल्यानंतर इथं जो झेड तयार होतो अशा पद्धतीने, म्हणजे काय, कोन C आणि कोन E. तर कोन C हा कोन E ला एकरूप असतो. ही कसोटी दोन समांतर रेषाने एका छेदिकेने छेदल्यानंतर होणाऱ्या आंतर व्युत्क्रम कोनांच्या जोड्या एकरूप असतात. When two parallel lines are intercepted by a transversal, then interior alternate angles are congruent. अशी ती कसोटी म्हणजे कोन C आणि कोन E. दुसरी जोडी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. या दोन समांतर रेषा इंटरसेप्टेड बाय ट्रान्सव्हर्सल छेदिकेने छेदलं
इकडच्या बाजूला कोण आहे डी, इकडच्या बाजूला कोण आहे एफ, म्हणजे कोण डी एकरूप कोण कशाला एफला. अशा पद्धतीने आंतर व्युत्क्रम कोणांच्या जोड्या असतात 2. हे व्यवस्थित लक्षात ठेवा, याच्यामध्ये कुठलाही गोंधळ तुमचा उडला नाही पाहिजे. तर वळूया याच्यातलंच दुसरी एक कसोटी, त्याला म्हणलं जातं बाह्य व्युत्क्रम कोण कसोटी. ती कशा पद्धतीने असते, कुठं कोण असतात ते बघूया. त्याची प्रॉपर्टी म्हणजे 4थ्या क्रमांकाला अतिशय सोपं आहे की त्या ठिकाणी सांगितलंय की जेव्हा 2 समांतर रेषांना एक छेदिका छेदते तेव्हा होणाऱ्या बाह्य व्युत्क्रम कोणांची जोडी एकरूप असते. When two parallel lines are intercepted by transversal, then exterior alternate angles are congruent. हे मात्र थोडेसे लक्षात ठेवण्याला जरा वेगळ्या पद्धतीने तुम्हाला ठेवावं लागतील. म्हणजे इथला एक आणि इथला एक, या ठिकाणचा कोण कोणता आहे ए आणि या ठिकाणचा कोण कोणता आहे जी, म्हणजे कोण ए एकरूप कोण जी. ही झाली अंतर बाह्य व्युत्क्रम कोणांची पहिली जोडी. बाह्य व्युत्क्रम कोणांची दुसरी जोडी ती या पद्धतीने 2 समांतर रेषा ही छेदिका इकडच्या बाजूला आहे बी आणि खालच्या बाजूला आहे एच, कोण बी एकरूप कोण एच. तर इतकी माहिती तुम्हाला पुरेशी आहे. आता ह्या 4 जोड्या झाल्यानंतर मग पुन्हा अजून याच्यामध्ये काय होतंय की जेव्हा 2 समांतर रेषा किंवा एक रेषा दुसऱ्या रेषेला छेदते तेव्हा काय काय होतं ते बघूया. किंवा 2 समांतर रेषा एक छेदिका छेदल्यानंतर किती विरुद्ध कोणांच्या जोड्या तयार होतात, तर त्या विरुद्ध कोणांच्या जोड्या तयार होतात 4. कशा त्या बघूया. याच आकृतीमध्ये जर तुम्ही निरीक्षण केलं, विरुद्ध कोण म्हणजे फुल्ली अशा पद्धतीने. याच्यातली पहिली जोडी कोणती आहे बी आणि डी. पहिली जोडी कोण बी बरोबर काय कोण डी. आता बघूया दुसरी जोडी कोणती जी एकरूप असते, कोण ए एकरूप कोण सी. ही दुसरी जोडी कोण ए एकरूप कोण सी. पहिली दुसरी तिसरी, ही रेषा ही रेषा, इथं कोणता एफ, इथं कोणता एच, कोण एफ एकरूप कोण एच. आणि चौथी जोडी कोण ई एकरूप कोण जी. अशा पद्धतीने एकंदरीत 4 जोड्या ह्या विरुद्ध कोणांच्या असतात आणि ह्या एकरूप असतात. म्हणजे 2 समांतर रेषेला किंवा एक रेषा दुसऱ्या रेषेला छेदली की अशा पद्धतीने विरुद्ध कोणाच्या 4 जोड्या, म्हणजे एका वेळेस 2 जोड्या, दुसऱ्या छेदली की 2 जोड्या, अशा 4 जोड्या त्या ठिकाणी तयार होतात. 2 समांतर रेषेच्या संबंधी इतकेच प्रश्न फक्त या ठिकाणी भूमितीमध्ये आहेत. बाकी प्रश्न याच्या व्यतिरिक्त तुम्हाला विचारले जाणार नाही. म्हणजे संगत कोण कसोटी, आंतर कोण कसोटी, आंतर व्युत्क्रम कोण कसोटी, बाह्य व्युत्क्रम कोण कसोटी, विरुद्ध कोण कसोटी, अशा 5 कसोट्या आहेत. त्याच्यामध्ये एकच कसोटी तुम्हाला सांगितलं जाते की आंतर कोण कसोटीमध्ये दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 असते. याच्याच विरुद्ध असं आहे 2 रेषांना एका छेदिकेने छेदल्यानंतर जर आंतर कोणांची बेरीज 180 असेल किंवा पूरक त्याला म्हणतात, पूरक असेल तर त्या रेषा समांतर असतात. असा हा प्रमेयाचा व्यत्यास आहे. चला तर वळूया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे जागतिक. आता हा मोठा प्रश्न आहे म्हणून फक्त वाचून दाखवतो. जागतिक आरोग्य दिनाच्या दिवशी आरोग्य खात्याने एका वसतिगृहात मुलांना वाटप करण्यासाठी 30 सफरचंद, 55 मोसंबी व 80 केळी खरेदी केली. 80 केळी खरेदी केली. या प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न 47व्या क्रमांकाला आहे. प्रत्यक्ष वाटप केल्यानंतर प्रत्येक प्रकारची 5 फळे शिल्लक राहिली. इथं 5 शिल्लक राहिली म्हणजे वाटप किती झाले 25. इथं 5 शिल्लक राहिली म्हणजे वाटप किती झाले 50. इथं 5 शिल्लक राहिले म्हणजे वाटप किती झाले 75. पुढे प्रश्न असा आहे, तर वसतिगृहात किती मुले होती, म्हणजे
25 सफरचंद, 55 मोसंबी आणि 75 केळी वाटप झाले. तर मुलांची संख्या काढायची, तर अशा वेळेस या सर्व संख्यांचा आपल्याला काढायचा असतो मसावी. 25, 50 आणि 75. मसावी काढण्यासाठी आपल्याला माहिती सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे मसावी. मग याला आपण 5 ने भाग दिला. 5 × 25, 5 × 10 50, 5 × 15 75, 5 × 1 5 × 25. पुन्हा 5 ने भाग दिला. 5 × 1 5, 5 × 2 5 × 15. आता 1 2 3 ला सामायिक अवयव नाही, म्हणजे या ठिकाणी सामायिक अवयव आले 5 × 5, म्हणजे त्या वसतिगृहात किती विद्यार्थी होते? 25. तर असं इतक्या क्विक तुम्हाला काढता येतं. फक्त मग चुकणार कुठं आहे की इथं तुम्हाला 5 फळे शिल्लक राहिली हे वाचणं गरजेचं आहे. हे जर वाचलं नाही तर तुम्ही 30, 55 आणि 80चा मसावी काढत बसता, जो की तो मसावी त्या ठिकाणी तुम्हाला ह्या उत्तरापर्यंत घेऊन जाणार नाही. कारण 5 ने भाग दिल्यानंतर मग पुढं जे आहे तर तुम्हाला नंतर पुढच्या स्टेपला त्या ठिकाणी भाग जात नाही. आणि म्हणून व्यवस्थितरित्या खाली प्रश्न वाचून घ्यायचा. इथं आपल्याला दिलेले 5 फळे शिल्लक राहते. आजच्या याच्यातला प्रश्न क्रमांक 8 आहे, तोही वाचून दाखवतो जेणेकरून वेळ वाचेल. आणि आता तुमच्या सगळ्यांकडे या प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत आणि म्हणून तुम्हाला समजून घ्यायलाही सोपं जाईल. प्रश्न क्रमांक इथं आहे 48. एका वाहनाने एका तासात, काळकाम वेगावरती आधारित हे गणित आहे. एका वाहनाने एका तासात तोडलेले अंतर म्हणजे गेला ताशी अंतर आहे. ताशी वेग त्याचा 50 किलोमीटर असताना एका गावाहून दुसऱ्या गावी जाण्यासाठी 6 तास लागतात. ए पासून बी पर्यंत गृहीत धरूया. ए टू बी डिस्टन्स दिलेले 50 किलोमीटर. इथं त्याला वेळ लागतो 6 तास, 6 आवर्स. तर त्याच प्रवासाला वाहनाचा ताशी वेग 30 किलोमीटर असताना, आता इथं वेग दिला ताशी वेग किती आहे? 30 किलोमीटर पर आवर. 6 पंचे 30 आपल्याला तोंडी या ठिकाणी लक्षात येतं. म्हणून मग आता हे सोडवताना काय करायचं? 50 × 6 भागिले किती आहे? 30. मग 6 × 1 6, 6 पंचे 30, 5 × 1 5 5 0 0. म्हणजे त्या ठिकाणी त्याला वेळ लागणार आहे, तो वेळ लागणार आहे 10 तास. म्हणजे इतकं सोपं हे गणित राहतं, जास्त डोकं त्याच्यामध्ये लावायची काही गरज नाही. आणि हे सूत्रही तुम्हाला कदाचित इथं पाठ असतीलच की वेग बरोबर अंतर भागिले वेळ. या गणितामध्ये आपल्याला काढायचं किती वेळ, तर मग इथं याच्यावरती दुसरं सूत्र तयार होतं, वेळ बरोबर अंतर भागिले वेग. इथं आपल्याला वेग दिला 30 किलोमीटर. अंतर काढण्यासाठी आपण काय केलं? 50 × 6चा गुणाकार करून घेतला. हा जो त्याला 6 तास लागतात, एकंदरीत तो किती अंतर जातो? 6 तासात 50 किलोमीटर. मग ते अंतर काढण्यासाठी आपण त्याचा गुणाकार केला आणि 30 ने त्याला भाग दिला. आणि दुसऱ्या याच्यात तिसरं सूत्र तयार होतं, वेळ गुणिले वेग बरोबर काय? अंतर. अशा पद्धतीने ही 3 सूत्र काळकाम वेगाची आणि यावरही आधारित प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये 1 ते 2 प्रश्न असतातच. आजचा 9वा प्रश्न आपण घेणार आहोत. तोही प्रश्न तुम्हाला वाचून दाखवतो. प्रश्न आहे 4, 2 व 5. 4, 2 व 5 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज किती? आता इथं बेरीज करत असताना संख्या मांडायचं टेक्निक अतिशय सोपं आहे. प्रश्न पुन्हा एकदा वाचून दाखवतो. 4, 2 व 5 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्या किती? 3 अंक आलेले आहेत म्हणजे 3 दुनी 6, 1 वजा करून घ्यायचं, 6 संख्या तयार होणार आहेत. 4, 2, 5 दिलेले आहे, तर चला आपण त्याला 2, 4, 5 लिहून घेऊया. संख्या कशा तयार करायची? पहिल्यांदा 2 लिहून घ्यायचे, झाले 245. 2 तसेच ठेवायचे, हे बदल करायचे. नंतर 4 लिहायचे, 2 ला शिफ्ट केलं, पुन्हा 4 तसेच लिहायचे या पद्धतीने. शेवटी किती? 5 उरले 2, 4, पुन्हा 5 तसेच 4, 2. आता इथं तुमचे बेरजेचं स्किल या ठिकाणी कामी येतं. जर तुम्ही तोंडी बेरजा करायचा स्वतः सराव जर केला तर मग ह्या बेरजा तुम्ही फास्ट करू शकतात. इकडूनही 4 2 6 2 8 5 13 4 17 5 22 अशी तुम्ही बेरीज करू शकता. इकडूनही हजारात तुम्ही या ठिकाणी जाता येतं. आपल्याला 500 500 1000 हे झाले 800 म्हणजे 1800, वरती हे 2 टाकले म्हणजे झाले 2000, हे झाले 2200.
अशा पद्धतीने बेरीज करता येते किंवा वरून जरी 2 2 4 4 आणि या ठिकाणी 4 8 8 4 12 12 5 17 17 5 22 म्हणजे झाले 2200. दशकात बेरीज केली 4 5 4 9 म्हणजे 2200 आपल्या डाव्या कानाजवळ लिहून ठेवले, हे 2200. इकडून केली 4 5 9 2 8 5 16 4 20 2 22, ही बेरीज होते 220 म्हणजे हे झाले 22 आणि याच्यामध्ये टाकले 220 म्हणजे ते होतात 2420. सुट्ट्यामध्ये आलो 4 2 6 6 2 8 8 5 13 4 17 5 22 याच्यात टाकले म्हणजे बेरीज होते 2442. अशा पद्धतीने इथं आपल्याला त्याची पटकन बेरीज करता येते किंवा इकडच्या बाजूने तुम्हाला सवय असेल 5 4 9 5 14 14 2 16 4 20 2 22 ला 2 8 4 2 4 2 6 2 8 8 5 13 13 2 15 5 20 4 24 ला 4 8 4 2 5 2 7 12 12 4 16 4 20 2 22 2 24. अशा पद्धतीने तुम्ही बेरीज करू शकता. आपापलं टेक्निक बेरजेचं विकसित करा आणि त्याच्यासाठी लागतो प्रचंड सराव. एक तर तुम्ही एककाकडून सुरुवात करा किंवा दशकाकडून सुरुवात करा. जर परीक्षेमध्ये आपलं लहानपणापासूनचं कांडे मोजायचा कार्यक्रम तुम्ही ठेवला तर मग मात्र तिथं तुम्हाला वेळ लागेल. तर आजच्या आपल्या तासिकेतील शेवटचा प्रश्न आपण आता घेऊया. हा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 50. 5/8 मध्ये 5/8 मध्ये 5/8 किती वेळा मिळवावेत म्हणजे बेरीज 5 येईल. तर मग बेरीज 5 आणायची तसं तोंडी आपल्या लक्षात येतं की किती वेळा मिळवायची, परंतु याचं कॉन्फिडंट उत्तर तुम्हाला काढण्यासाठी काय करायचं आहे, हे 5/8 किती वेळा तर आपण गृहीत धरूया समजा के वेळा, मग 3 याला गुणलं तर 5k + 8 मिळवावी म्हणजे बेरीज किती येणार आहे, 5 येणार आहे. अशा पद्धतीने एरवी असं बी आपण समजा या ठिकाणी 7 वेळेस तिथे मिळवलं की तो 8 8 म्हणजे 40 40ला आपण 8 ने भाग दिला तर उत्तर 5 त्या ठिकाणी येऊन जाणार. परंतु मग असं करत असताना 5k आता इथं छेदाचा लसावी आलेला आहे 8 ने आपण गुणून घेतलं 5 + 5k भागिले 8 बरोबर किती आहे 5. मग 5 + 5k बरोबर तिरपा गुणाकार केला 5 × 8 गुणत बसायचं नाही तसंच ठेवायचं. मग 5 + 5k आता गुणाकार केला 8 × 5 = 40. मग 5k बरोबर 40 5 तिकडे गेले वजा 5 मग 5k बरोबर 40 मधून 5 गेले 35 आणि म्हणून k बरोबर किती 35 भागिले 5 5 7 35 म्हणून k बरोबर येईल 7. अशा पद्धतीने 5/8 मध्ये आपल्याला 5/8 7 वेळेस मिळवावे लागतील म्हणजे मग तिथं त्याची बेरीज किती 5 येईल. तर असं म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे 7 वेळेस मिळवावे लागतील. तर ह्या बेरजा वजाबाक्या गुणाकार भागाकार भरपूर ट्रेनर भरपूर प्रशिक्षक आणि अनुभवी लोक जे काही सांगतात तर ते सर्व तुम्ही ऐकणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर आपली स्वतःची अशी कॅल्क्युलेशनचं स्किल अंकगणितीय स्किल स्वतःहून डेव्हलप करणं गरजेचं आहे. प्रत्येक तासिकेमध्ये मी सांगत असतो की मित्रांनो जोपर्यंत तुम्हाला 30 पर्यंत पाढे मुखपाठ होणार नाही, जोपर्यंत 30 पर्यंत वर्ग 20 पर्यंत घन तोपर्यंत गणितामध्ये पैकीच्या पैकी मार्क पडतील याची आशा तुम्ही सोडून द्या. आत्तापर्यंत माझ्या अनुभवानुसार ज्याला गणित आणि बुद्धिमत्ता जमली तीच मुलं मुली स्पर्धा परीक्षेमध्ये लवकरात लवकर यशस्वी होतात. कारण तुमचं मेरिट इथंच खालीवरती होतं. सोपे प्रश्न सगळेजण सोडू शकतात परंतु मोठे अवघड प्रश्न आले की ते मात्र तुमच्या लक्षात येत नाही. एक एक मार्क अतिशय महत्त्वाचा आहे. जितकं गणित महत्त्वाचं आहे तितकंच मराठी व्याकरणसुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणून दररोज एक पान शुद्धलेखन लिहिणं आणि वाचन करणं त्याचबरोबर वर्तमानपत्र दररोज जर तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी वर्तमानपत्रात वेगवेगळ्या बातम्यातील तुम्हाला नवीन नवीन शब्द माहिती होतात आणि मग त्या शब्दाचे अर्थ संधी विग्रह किंवा एखादा पॅरेग्राफ जर आला तर त्याचा अर्थ तुम्हाला कळतो. वाचन वाढवा, पाढे पाठ करा, पण नुसतेच पाठ न करू दररोज लिहून काढा आणि रिकाम्या वेळेमध्ये बेरजा वजाबाक्या गुणाकार स्वतः मांडायच्या, स्वतः सोडायच्या आणि स्वतः तपासायच्या. चुकलं की स्वतः स्वतःच्या थोबाडीत मारून घ्या, स्वतः स्वतःला शिक्षा करा. तुम्हाला अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. मी प्राध्यापक मनोज कुमार सत्यभामाताई संपतराव गायकवाड, गायकवाड करिअर अकॅडमी, मुक्काम पोस्ट आष्टी, तालुका परतूर, जिल्हा जालना. खेडेगाव आहे आमचं छोटंसं. सगळे कॉपी सेंटर आहे, मरणाच्या कॉपी इथं चालतात 15-20 वर्षापासून. त्याच्यामुळे सगळे पोरं आमच्या खेड्यातले गेल्या 16 वर्षापासून थप्पीला लागलेले.
अशा हजारोनी पोरं त्या ठिकाणी शहरामध्ये गेलेले आहेत, परंतु एखाद्या दुसऱ्याचा 10-12 वर्षानंतर रिझल्ट येतो. त्याला कारण 5वी ते 5वीपर्यंत आमच्या इथं फक्त पाहून लिहिलं जातं. एवढंच एज्युकेशन महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यानं सुरू आहे. त्याच्यातूनच तुम्ही पास झालेले आहेत. तुम्हाला सांगायची काही गरज नाही. म्हणून तुम्हाला 4-4, 5-5 वर्ष या परीक्षेच्या 80 मार्कापर्यंत पोहोचायला लागले. आताच्या सिनेरिओमध्ये मेरिट वरचेवर वाढत जाते. ग्राउंडचा असेल किंवा लेखीचा असेल. आपण लेखीची इथं चर्चा करतोय, त्यासाठी गणिताचा एवढा अभ्यास किंवा हा बेस तुम्हाला करावा लागेल. तुम्ही काय केलं हे आता विसरून जा, पण जे जे तुम्ही केलं ते तुम्हाला आता 5-6 वर्ष या ठिकाणी भोगणं क्रमप्राप्त आहे. याच्यातून बाहेर पडायचं तर मागचा अभ्यास तुम्हाला झपाट्याने पूर्ण करावा लागेल. सातत्याने स्वतःला सांगा की मला यशस्वी व्हायचं आहे. चला तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सरते शेवटी माझे फोन नंबर तुम्हाला देतो 9421326818 आणि 9421326868 9421326818 आणि 9421326868. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.